आता पुण्यात्म्यांनो, पूजा आणि साधना यामध्ये फरक असतो. पूजा काय आहे? जसे आपण कोणाकडून कर्ज घेतलं आहे, कर्ज, तर आपण ते कर्ज फेडण्यासाठी जी साधना करत आहोत ती मजुरी करत आहोत. तर आपण ज्याला कर्ज द्यायचंय त्याची पूजा नाही करत. आपण तर त्याचे कर्ज फेडण्यासाठी त्याची मजुरी करत आहोत. आता जसे आपण पुण्यात्म्यांनो, जसे तुम्ही सफरचंद खरेदी केले, सफरचंद, आता ते सफरचंद कसे मिळवायचे? सगळ्यांना माहिती आहे, सफरचंद आहे, मार्केटमध्ये मिळतात. परंतु खिशात पैसे नसतील तर मार्केटमध्ये कसे मिळतील? आता हे पण ज्ञान झाले की सतलोकात सत्पुरुष आहे आणि तिथे सगळे सुख आहे. तर तिथे पोहोचायचं कसं? ते भक्ती धन हवं. जसं आपल्याला सफरचंद खायचं आहे, सफरचंदाच्या गुणाचे ज्ञान झाले आणि ते कुठे मिळते? मार्केटमध्ये, मंडईमध्ये किंवा कुठेही बाजारात मिळेल. तर कसं मिळेल? पैशाने मिळेल. तर पैशासाठी आपल्याला काय करावं लागेल? कोणी मजुरी करेल किंवा कोणी कोणता धंदा करेल, मग पैसे गोळा करेल आणि मग सफरचंद घ्यायला जाईल. मार्केटमध्ये जाताच मिळतील ते. आणि खिशात पैसे नाहीत तर फिरशील तिथे, सफरचंद पण ठेवलंय, कोणी उचलून नाही देणार तुला. तर असेच आपल्याला सतलोकी जायचं आहे. तर आपला उद्देश जो होता, पूजा सफरचंदाची केली होती, सफरचंदाची होती, परंतु मजुरी कुठे दुसरीकडे करत होतो. तर आपल्याला मिळवायचे आहेत परमेश्वर कबीरदेव, सतलोक मिळवायचा आहे, ते आपले सफरचंद आहे आणि मजुरी ही आहे. आता ही मजुरी सांगितली आहे ओम तत्सत मंत्राची. आणि जो प्रथम मंत्र तुम्हाला दिला जातो यांच्या पूजा नाही आहेत, ही पण मजुरी आहे त्या सफरचंदाला खाण्यासाठी, मिळवण्यासाठी, परमेश्वरापर्यंत जाण्याची. म्हणजे आपल्या शरीराच्या आत या भगवानांचा जे आहे ना, आपल्या आपल्या मर्यादेनुसार यांचं आपल्यावर कर्ज आहे आणि या मंत्रांची मजुरी करून आपण यांचे कर्ज फेडून टाकू. मग ते आपल्याला नो ड्यूज सर्टिफिकेट देतील, NOC. आणि जेव्हा यांच्याकडून NOC मिळेल तेव्हा आपण त्रिकुटीकडे जाऊ शकतो, नाहीतर नाही जाऊ शकत, कारण की हे आपले शरीर आहे. एक ब्रह्मांड जे आहे, एका ब्रह्मांडात जी पण व्यवस्था होत आहे त्याचीच ही एक या शरीरात व्यवस्था आहे. जसे TV चॅनेल असतात, टेलिव्हिजनमध्ये चॅनेल्स असतात, तर असे आपल्या शरीरात चॅनेल्स बनलेले आहेत. हे बॅकबोन जे आहे, पाठीचा कणा, बॅकबोन, याच्या आतल्या बाजूला बिलकुल एकास एक चिकटलेले आतड्यांसारखे बनलेले आहे. खाली जे बॅकबोन पाठीचा कणा संपतो, खाली गुदद्वाराजवळ, तर त्याच्या 2 बोटे वर पाठीचा कणा जिथे एंड होतो त्याच्या 2 बोटे वर एक मूळ कमळ आहे. आणि मूळ कमळात गणेशाचे अधिपत्य आहे, त्याचं ऑफिस आहे, हे समजा. आणि त्याच्या ऑफिसचे जे कर्ज आपल्याला फेडायचं आहे त्याची मजुरी वेगळी सांगून ठेवली आहे, मंत्र तुम्हाला देऊन ठेवले आहेत. त्यानंतर त्याच्या 2 बोटेवर बॅकबोनमध्ये तिथे सावित्री आणि ब्रह्माजींचे ऑफिस आहे, त्याला स्वाद चक्र म्हणतात. त्याच्यावरती जी नाभी, तुमची बेंबी नाभी, याच्या बॅकसाईडला बॅकबोनच्या सोबत अशी आतडीसारखी चिकटलेली आहे, त्यात 8 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि जे ब्रह्माजींचं आहे ते 6 पाकळ्यांचं कमळ आहे आणि गणेशजींचं आहे ते 4 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि मग इथे हृदय कमळ, चक्र कमळ, हे हार्ट नाही, हृदयाचा अर्थ मध्य पण होतो. तर आपला जो पाठीचा कणा आहे आणि इथे दोन्ही स्तनांच्या मध्ये हे स्थान आहे, हा मध्य आहे. याच्या बॅकमध्ये पाठीच्या कण्याच्या आतल्या बाजूला तिथे या शिव आणि पार्वतीचे ऑफिस आहे. म्हणजे इथे यांचे कमळ आहे आणि 12 पाकळ्या आहेत, यांच्या 12 पाकळ्या. आणि हे कंठ कमळ, हा कंठ आहे याच्या मागे पाठीच्या कण्याच्या आतील बाजूला. तिथे इथे दुर्गाजींचं कमळ आहे ज्यात 16 पाकळ्या आहेत. तर आपण यांची मजुरी करू, यांची मजुरी करून आपण यांच्याकडून नो ड्यू सर्टिफिकेट घेऊ. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन.
ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.